Class 6th Subject English Lesson 1.3 The Wild Boar and the Fox. One day a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. एके दिवशी जंगली रानडुक्कर आपल्या सुड्या दातांना झाडाच्या सालेशी घासून धार लावण्याचं काम करत होता. He was doing it very carefully आणि हे सगळं तो काळजीपूर्वक करत होता. There lived a fox in the same forest. त्याच जंगलात फॉक्ससुद्धा राहायचा. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. दुसऱ्या प्राण्यांची फिरकी कशी घेता येईल याची नेहमी तो वाट पाहत असे. When he saw the wild boar, he decided to tease him. जेव्हा त्यांनी त्या रानडुकराला बघितलं तर त्याला चिडवायचं असं त्यांनी ठरवलं. He began to walk around the trees, looking left and right and up and down. आता तो झाडाच्या आजूबाजूला खाली वर सगळीकडे बघू लागला. He also began to act as if he was really scared. तर भासू लागलं की तो खरोखरच घाबरलेला आहे. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. पण रानडुकराने त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. तो आपलं काम करण्यात गुंग होता. At last, Fox said with grin. Grin म्हणजे दात काढून म्हणाला. Why are you doing that? तू हे का करतोयस? I tried very hard. मी खूप प्रयत्न केले. But I didn't see any hidden enemy or a danger. मला इथे कुठल्याही प्रकारचा लपलेला शत्रू किंवा संकट दिसत नाही आहे इथे. True, replied the boar. बोर म्हणाला, बरोबर आहे तुझं. Just now, there may not be any danger. आता तरी कुठलंही संकट नाही आहे. But when it comes, there won't be any time for sharpen my tusk. आणि जेव्हा ते आलं तर तेव्हा माझ्या सुळ्यांना धार लावण्यासाठी माझ्याकडे वेळ नसणार आहे. He said, My weapons have to be ready for use then. मला माझे शस्त्र त्याच्यासाठी तयार ठेवावे लागतील. If I am not ready, I will have to suffer. आणि जर मी ते तयार ठेवले नाही तर मला त्याचे परिणाम भोगावे लागतील. This story tells us that it is best to be prepared. आपल्याला ही स्टोरी सांगते की आपण कुठल्याही गोष्टीसाठी आधीपासूनच तयार असलं पाहिजे. Don't leave things to be done at last minute. शेवटच्या क्षणापर्यंत ती गोष्ट करत बसू नये. आपण अभ्यासातही ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो. आपण परीक्षेपुरता अभ्यास न करता, वेळेवर अभ्यास न करता, आधीपासून अभ्यास केला तर आपल्याला वेळेवर धांदळ उडणार नाही. मला आशा आहे की तुम्हाला स्टोरी लक्षात आली असेल. धन्यवाद.